सर्वांना नमस्कार. मित्रहो, आजार म्हणलं की कुणाच्याही अंगावर काटा येतो. आजारी पडलं की त्या आजाराचा होणारा त्रास आहे, डॉक्टरकडे मारायच्या चक्रा आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं आहे, आर्थिक विवंचना आहे, सगळा त्रास सहन करणं आहे रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना सर्वांना. हे सगळं पाहिलं तर नेहमी वाटतं की आजारी नाही पडलं पाहिजे. मग आजारी पडू नये याच्याकरता, म्हणजे आपल्याला आयुष्यभर निरोगी राहता आलं पाहिजे, याच्याकरता खूप काही जास्त वेगळं करण्याची गरज नाही. फक्त 15 नियम पाळायचे आहेत. हे नियम कोणते आहेत हे आज आपण पाहूया. म्हणजे मी तुम्हाला 100% खात्री देतो की तुम्ही आयुष्यभर कधीही आजारी पडणार नाही. तर आपण सुरुवात करूया. पहिला जो नियम आहे तो आहे साधा सोपा, म्हणजे पाणी पुरेशा प्रमाणात पिण्याचं. आपण नेहमी सांगतो की दिवसाकाठी तुम्ही 3.5 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. तुमच्या प्रकृतीप्रमाणे, वयाप्रमाणे पाणी पिणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरं आहे की तुमच्या आहारामध्ये तुम्ही फळं, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश सातत्याने केला पाहिजे. आणि तसंच ज्याला आपण स्प्राउट्स म्हणतो, मोड आलेले कच्चे धान्य, कडधान्य असतात, त्यांचाही त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. परंतु फास्ट फूड जे असतात, जंक फूड असतात, तळलेले, साठवलेले, यांचा अजिबात आहारामध्ये समावेश नसावा. तसंच जे गोड असतात पदार्थ, किंवा साखर आहे, गूळ आहे, किंवा तळलेले जे पदार्थ असतात, किंवा मीठाचं प्रमाण आहे, हे सगळं आहारामध्ये कमीत कमी असलं पाहिजे, किंवा जवळजवळ नसल्याचं असलं पाहिजे. तसंच रात्रीचं जे जेवण आहे, हे जेवण झोपण्याच्या पूर्वी कमीत कमी 1.5 तास ते 2 तास अगोदर करणं, म्हणजे पचन चांगल्या प्रकारे होतं आणि पोटाचे त्रास पण जास्त वाढणार नाहीत. आता याच्यानंतरचा नियम असतो तो म्हणजे व्यायाम. सकाळी लवकर उठणं ही पहिली स्टेप झाली, एक 5:30-6च्या आसपास. आणि त्यानंतर तुम्ही व्यायाम करणं, एक अर्धा तास, पाऊण तास, 1 तासापर्यंत तुम्ही तुमच्या प्रकृतीप्रमाणे व्यायाम केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 व्यायाम ॲड केला तरी चालतं, परंतु एरोबिक्स, धाप लागली पाहिजे आणि घाम आला पाहिजे, अशी त्याची क्रायटेरिया असला पाहिजे. तसंच कोवळ्या उन्हामध्ये एक अर्धा ते पाऊण तास घालवला पाहिजे, म्हणजे शरीरामध्ये व्हिटॅमिन डी पण चांगल्या प्रकारे तयार होतं. तसंच पुरेशी झोप, 7 ते 8 तास तुम्हाला चांगल्या प्रकारे झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हार्मोन्सचं संतुलन चांगल्या प्रकारे शरीरामध्ये राहतं. धूम्रपान असेल किंवा मद्यपान असेल याच्यापासून दूर राहणं, म्हणजे आपले अवयव शरीराचे सगळे चांगल्या प्रकारे राहतील, ते खराब होणार नाहीत. लिव्हरसारखा, हृदयासारखा अवयव खराब होणार नाही. तसंच झोपण्यापूर्वी विशेषतः जो स्क्रीन टाईम आहे, म्हणजे मोबाईलचा, टी व्हीचा किंवा लॅपटॉपचा वापर असेल, हा निदान झोपण्यापूर्वी 1 तास तरी तो नाही केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मेंदूमधून जे मेलॅटोनिनचा जो स्त्राव होत असतो तो चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला शांत गाढ झोप येईल. तसंच मानसिकतेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी दररोज एक 10 मिनिट का होईना, परंतु मेडिटेशन, एक ध्यान थोडं करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या श्वासावर लक्ष देऊन 10 मिनिट शांत बसा. आत जाणारा श्वास आणि बाहेर येणारा याच्याकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. तसंच स्वच्छता, तुमच्या मनाची, शरीराची, बाहेरची, आतली, ही पण पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच जे आपल्या नॅचरल क्रिया असतात, म्हणजे लघवी आहे, संडास आहे, हे आल्यानंतर, आल्यासारखं वाटल्यानंतर त्याला कंट्रोल, जास्त वेळ विनाकारण थांबवू नका, ते लगेचच उरकून घेतल्या पाहिजेत. तसंच तुम्ही सकारात्मकता, म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि हसत मुखानं राहिलं पाहिजे. कुठलंही काम करताना हसत मुखानं काम केलं किंवा आनंदानं काम केलं तर त्याचे रिझल्ट्स पण चांगले येतात. आणि गरज भासो अथवा न भासो, परंतु नियमितपणानं तपासणी एकदा करून घेणं, पण आपलं हेल्थ चेकअप करून घेणं आपल्या डॉक्टरकडून, वर्षाला करा, 2 वर्षाला करा, 6 महिन्याला, तुमच्या वयाप्रमाणे, पण हे करून घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक असतं. हे जे 15 नियम आहेत, हे 15 नियम पाळल्यानंतर मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आयुष्यामध्ये कधीही आजारी पडणार नाही. तर हे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हकलून